केडीएमसीच्या निवडणुका सुरू झाल्यात. कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार, काय आहे नागरिकांचे मत, चला जाणून घेऊयात. जिल्हा वार्ताने सुरू केलेल्या क्या बोलती पब्लिक या खास मालिकेत आपण आता आहोत डोंबिवली इथे. तर मला वाटतं बीजेपीचीच येणार. महागाई भरपूरच वाढलेली आहे. महागाईवर थोडं बजेट हे करून केलं तर ते बरं होईल. डोंबिवलीमध्ये जे इलिगल बांधकामं आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत, ती थांबवली गेली पाहिजे. आणि जसं की आमचं हे फेरीवाला आहे, मी फेरीवाला युनियन मध्ये पण काम करते, नॅशनल हॉकर्स फेडरेशन मध्ये ऍज अ डोंबिवली वेस्टची लीडर आहे मी. तर त्यांनी फेरीवाल्यांसाठी पण थोडस असं मार्केट काहीतरी असं बांधून दिलं पाहिजे. जसं की मच्छी मार्केट बांधलं आहे तसे फेरीवाल्यांसाठी पण एक पर्टिक्युलर मार्केट बांधून दिलं पाहिजे. प्लस ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. ट्रॅफिक खूप आहे डोंबिवलीमध्ये. साहजिकच ज्यांचं सरकार राज्यावर आहे त्यांचाच महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येऊ शकतो. जसं मुंबईमध्ये केईएम, सायन, नायर असे हॉस्पिटल आहेत, तसं एक तरी हॉस्पिटल आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असायला पाहिजे. जर ते आणायचं असेल तर सर्वात प्रथम ईव्हीएम मशीन हद्दपार करायला पाहिजे. त्यामुळे बहुसंख्याक एससी, एसटी, ओबीसी आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीज लोक त्यांचं सरकार या देशावर देश स्वतंत्र झाल्यापासून एकदाही आलं नाही. थर्ड कंट्रीज मध्ये सुद्धा ईव्हीएमचा वापर होत नाही, बॅलेट पेपरचा वापर होतो. आता या देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून गेले 2009 सालापासून ईव्हीएमचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतोय. काँग्रेस आणि बीजेपी 4 ते 2014 काँग्रेसने या देशावर राज्य केले आणि 2014 पासून आजपर्यंत बीजेपी राज्य करत आहे. परंतु ईव्हीएमचा वापर जशा प्रमाणात व्हायला लागला तेव्हापासून काँग्रेस आणि बीजेपीचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग या देशावर राज्य चालू आहे. आरएसएसचं राज्य डायरेक्ट इनडायरेक्ट आरएसएसचं राज्य या देशावर आहे. बीजेपीची येणार सत्ता सगळे स्टेशन नवीन केले, पुरुष लावल्यात, एक्सिलेटर लावलेत, सगळे स्टेशन म्हणजे हे केले, लाईन वाढवल्यात, रेल्वे प्लॅटफॉर्म्स वाढवलेत, 15 लाखाचे आता पूर्ण रेल्वे सगळ्या ट्रेन 15 लाखाच्या करणार आहेत. चांगल्या विकास कामाचे केले आहेत. त्यांनी खूप कामं केली आहेत. रस्ते सगळे आता काँग्रेसचे केले आहेत. म्हणून बीजेपीच येणार आहे सरकारवर. सत्ता आता उमेदवार जेवढे येतील त्यांची सत्ता येणार. आता विकास कामं म्हणजे रस्त्यावरचे केर कचरा, स्वच्छता हे कामं झाली पाहिजे.